शिकलोय। तुम्ही इथं आलात का नाही आलात? मी भाषण आता करणार नाही, मला माहित नाही इथं टायमिंग बिमिंग काय आहे, पण जोपर्यंत सरकारमधला एखादा नेता मंत्री इथं येत नाही, होत नाही, जोपर्यंत तुम्ही इथं बसणार तोपर्यंत हा कार्यकर्ता पण तुमच्या बरोबर आलोय। मग तुम्ही तुमच्या हक्कासाठी आलो का नाही? इथं आमच्यासारखे आमदार येतील, भाषण करतील, भाषण करून निघून जातील। इथं अनेक शिक्षक आमदार आले, ते तुमच्या प्रश्नासाठी लढतायत, काही सत्तेत आहेत, काही विरोधात आहेत। पण मी तुम्हाला सांगतो की दुपारच्या वेळेस सुप्रियाताई तुम्हाला भेटण्यासाठी आल्या होत्या। सर खाली बसा ना प्लीज, पुढचे अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला असं मला त्यांनी सांगितलं। खाली बसा, विनंती। पण अधिवेशन अशी एक गोष्ट झाली ना, तर असं एक ठिकाण झाले, फक्त एखादं काम करायचं असेल, कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल, सर खाली बसा ना, याचं एक तो ठिकाण काय असेल तर ते दुर्दैवाने अधिवेशन आज त्या ठिकाणी झालेले सामान्य लोकांचे प्रश्न तिथं मांडून दिले जात नाही। तुम्ही तुमच्या हक्कासाठी इथं आलेला आहात, तो त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण अंमलबजावणीसाठी लढत आहात। तो जेव्हा इलेक्शन जाहीर होणार होतं त्याच्या एक दिवस आधी निघाला होता का नव्हता? बरोबर, एक दिवस आधी तुम्ही जीआर मिळवला। हे भोळे बाबडे आमचे जे शिक्षक आहेत, स्वतःच्या परिवाराचा स्वतःचा विचार न करता मुला मुलींचं भविष्य चांगल्या पद्धतीचं व्हावं यासाठी तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करता। तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि इलेक्शनच्या काळामध्ये डोळे झाकून फक्त जीआर काढला म्हणून तुम्ही या सरकारला पाठिंबा दिला। त्यात तुमची चूक नाही, पण या सरकारची चूक आहे। त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला शब्द दिला तसा शब्द शेतकऱ्याला दिला, कष्टकऱ्यांना दिला, युवांना दिला, लाडक्या बहिणींना दिला। पण जसं सरकार यांचं आलं तर सामान्य लोकांकडे हे सरकार दुर्लक्ष करते। शक्तीपीठ मार्ग ज्याचा विरोध आम्ही सर्वजणांनी शेतकरी तिथे करतात, त्यासाठी 85,000 कोटी हे सरकार तिथे देते। आम्ही म्हणतो आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या। आमचे हे जे शिक्षक इथे बसले त्यांना किती हजार कोटी लागणार आहेत? 1100 कोटी रुपये लागणार आहेत। एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरला द्यायला तुमच्याकडे पैसा आहे, एका बाजूला जेव्हा इथं काही लोक येतात तेव्हा चांदीच्या ताटामध्ये जेवण देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे। पण आमच्या या गरीब शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायला पैसा नाही। इलेक्शन आलं तर इलेक्शन ड्युटी लावायची, जर जनगणना करायची असेल तर आमच्या या शिक्षकांचा वापर करायचा। अहो सरकार तर या लेवलला गेलेले की आता हिंदी भाषा ही सक्ती करून त्याला परप्रांतीय 20,000 शिक्षकांची भरती आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सरकारला तिथं करायची होती। छुपा अजेंडा, कुठेतरी हिंदी हा विषय घेऊन वेगळा छुपा अजेंडा त्या ठिकाणी करायचा होता। अहो 20,000 भरती करायची असेल तर आमच्या मराठी शिक्षकांची करा, आणि जे शिक्षक आज त्या ठिकाणी काम करतात त्या शिक्षकांना पैसा हा मिळाला पाहिजे, कारण तो त्यांचा हक्काचा आहे। तो कुठल्या नेत्याचा नाही, कुठल्या मंत्र्याचा नाही, तो आमच्या कष्टकरी तिथं असलेल्या शिक्षकांचा आहे। त्यामुळे भाषण मी करणार नाही, मी तुमचा विषय घेऊन, मी शेतकऱ्याचा, कष्टकऱ्यांचा, युवांचा विषय घेऊन पुण्यापासून नागपूर पर्यंत त्या ठिकाणी मी चाललो। 800 किलोमीटर मी आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील आणि अनेक लोक त्या ठिकाणी चालले, तरी सुद्धा हे सरकार जागे होत नव्हतं, आमच्याकडे दुर्लक्ष करत होतं। पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या आंदोलनाकडनं मी शिकलोय। तुम्ही इथं आलात का नाही आलात? मी भाषण आता करणार नाही, मला माहित नाही इथं टायमिंग बिमिंग काय आहे, पण जोपर्यंत सरकारमधला एखादा नेता मंत्री इथं येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं बसणार, तोपर्यंत हा कार्यकर्ता पण तुमच्या बरोबर
तुमच्या नाही, ही गोष्ट योग्य नाही. महाराष्ट्राचा शिक्षक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि याला यश मिळणार. सरकारला तुमच्या समोर झुकावं लागणार, पण त्याचं पूर्णपणे यश कोणाचं असेल ते तुमच्या एक तुटीचं यश असणार आहे. त्यामुळे आम्हाला करूच नको. आणि सरकारला तो हक्क आहे. त्यामुळे मंत्र्याला इथं तुम्ही पाठवायचं आणि आमच्या या कष्टकरी तिथं शिक्षकांचा विषय तुम्ही मांडायचा. फक्त एक विनंती सरकारला करतो, इथं टायमिंग काहीतरी आहे आम्हाला कळतंय. तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल, इथलं एका सुद्धा तिथं असलेल्या शिक्षकाला हात नाही लावायचा. जेलमध्ये टाकायचं असेल, जेलमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही आम्हाला पहिले जेलमध्ये टाका, मग आमच्या या लोकांना तुम्ही हात लावा. त्यामुळे आदरणीय पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या विचाराचे सर्व शिक्षक जे आमदार आहेत ते तुमच्या बरोबर आहेत. त्याच्याबरोबर अनेक सामान्य कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही तुमच्या बरोबर आहात. जोपर्यंत तुम्ही उठत नाही, जोपर्यंत मंत्री इथे येत नाही, जोपर्यंत तुमच्या मागण्या समजून घेऊन मार्गी लावत नाही, त्यामुळे तुमचा हक्क आहे. तोपर्यंत मी सुद्धा तुमच्या बरोबर इथं बसतो. एवढं या ठिकाणी जय महाराष्ट्र, जय शिक्षक.